नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी मोठी खुश खबर आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। पीएम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणी शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। कारण की मित्रांनो, जर पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेबाबत काही अडचणी असतील तर आपल्याला तलाठी ऑफिसमध्ये जावे लागायचे। तलाठी ऑफिसमधून नंतर कृषी विभागात सुद्धा सुटत नव्हते। नंतर तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर गेल्यानंतर जिल्हाधिकारी हे प्रमुख नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती। त्यामुळे जिल्हाधिकारी हे कोणाला भेटू शकत नव्हते, त्यांची वेळ मिळणं शक्य नव्हते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या या ठिकाणी सुटत नव्हत्या। कारण की शेतकऱ्यांच्या अनेक समस्या होत्या की पात्र असून सुद्धा त्या ठिकाणी ते अपात्र होत होते। चुकीने अर्ज दाखल केल्यामुळे चुकीच्या पद्धतीने त्यात अर्ज दाखल झाले होते, त्यामुळे दुरुस्ती होत नव्हती। अशा अनेक समस्या या ठिकाणी शेतकऱ्यांना येत होत्या। त्यामुळे शेतकऱ्यांचे नाव सुद्धा या ठिकाणाहून चुकीच्या पद्धतीने बाद केले जात होते। मग आपल्या समस्यांचे कोणाकडे अडचणी मांडाव्यात, कुठे या समस्या सोडवाव्यात, या सर्व प्रश्नांमध्ये शेतकरी राजा गुंतलेला होता। त्यामुळे आता शेतकऱ्यांचे सर्व काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी या ठिकाणी शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। तरी त्या संदर्भात महत्त्वाचा GR काढण्यात आलेला आहे। तर मग मित्रांनो, या GR मध्ये काय माहिती दिली आहे, शेतकऱ्यांच्या समस्या कशा सोडवल्या जाणार आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी GR मध्ये बघू शकता की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या 411 मनुष्यबळांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याबाबत या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय 13 डिसेंबर 2024 रोजीचा हा GR आहे। मग या ठिकाणी मित्रांनो, आपण GR मध्ये बघू शकता। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 2019 पासून पीएम किसान योजना ही सुरू झालेली आहे। मग 2000 रुपये प्रति हप्ता अशा 3 समान हप्त्यात 6000 रुपये प्रतिवर्षी या ठिकाणी लाभ मिळतो। मग असाच लाभ राज्य शासनाच्या मार्फत 6000 रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या मधून मिळतो। मग ह्या योजना या ठिकाणी प्रभावीपणे राबवण्यासाठी, सुरळीत चालण्यासाठी, या ठिकाणी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी शासनाने या ठिकाणी या निर्णयाला मान्यता देण्यात आलेली आहे। कारण की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र राज्य हे 2 नंबरचं राज्य आहे की ज्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे। मग केंद्र शासनात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची महाराष्ट्र राज्यात प्रभावी अंमलबजावणी होणे अभिप्रेत आहे। त्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो। तथापि किमान मनुष्यबळाच्या अभावी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांची मान्यता प्रदान करणे, पोर्टलवरील विविध दुरुस्त्या, अभावी लाभापासून वंचित लाभार्थी, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत। मग कोणत्या आहेत की स्वतः ज्या लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांना मान्यता देणे, तसेच पोर्टलवरील काही दुरुस्त्या करणे, KYC प्रमाणीकरण करणे, बँक खाती आधार संलग्न करणे, भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे, लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे, चुकीने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे, मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंद करणे, मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नव्याने नोंदणी करणे, स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना तपासणी अंती मान्यता प्रदान करणे किंवा नाकारणे, या बाबी प्रलंबित असल्याने केंद्र शासनाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे। म्हणजे या सर्व प्रकारचे वरील प्रकारचे ज्या काही कामं होते पीएम किसान योजनेसंदर्भातली व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबाबतची, त्या सर्व प्रकरणे ही प्रलंबित आहे। कारण की या ठिकाणी त्यासाठी मनुष्यबळ किंवा कर्मचारी त्या ठिकाणी उपलब्ध नसतो आणि ठिकाणी कर्मचारी दिलेला नसल्यामुळे या अडचणी येत होत्या। त्यामुळे आता या ठिकाणी 411 मनुष्यबळ म्हणजे या ठिकाणी कर्मचारी दिलेले आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे, त्यांच्या अडचणी सोडवल्या जाणार आहे। तर मग शासन निर्णय काय आहे तर त्या ठिकाणी बघा, खाली दिलेला आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या खालीलप्रमाणे 411 मनुष्यबळाची सेवा यंत्रणेद्वारे
घेण्यास मान्यता देण्यात येत आहे। मग अवर सचिव मुंबई या ठिकाणी कर्मचारी दिलेले आहे, कार्यालयीन सहाय्यक, संगणक चालक, तंत्र सहाय्यक। नंतर NIC मुंबई या ठिकाणी बघा तंत्र सहाय्यक, सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर, तंत्र सहाय्यक, कार्यालयीन सहाय्यक, संगणक चालक, शिपाई अशा पद्धतीने पुण्याचे आयुक्तालयात या ठिकाणी दिलेले आहेत। मग जिल्हा स्तरावर बघा जर मुंबई आणि मुंबई शहर हे 2 जिल्हे वगळले तर 34 संगणक चालक प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दिलेले आहेत, म्हणजे जिल्ह्याच्या समस्या सोडवण्यासाठी। आणि तालुका स्तरावर मग मुंबई व मुंबई शहरमधील तालुके वगळून जे 355 तालुके उरतात राज्यामध्ये, त्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक कर्मचारी म्हणजे एक संगणक चालक त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे, जो शेतकऱ्यांच्या समस्या सोडवू शकेल। अशा प्रकारे 411 लोकांची या ठिकाणी कर्मचाऱ्यांची या ठिकाणी भरती होणार आहे किंवा त्यांना ते क्षेत्र किंवा तो विभाग सोपवला जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या या ठिकाणी या तालुका स्तरावर सोडवल्या जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची जी हेळसांड होत होती, अडचणी येत होत्या, वेळ जात होता, ती वाचणार आहे। त्यामुळे शासनाने हा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना खूप मदत केलेली आहे, कारण की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील ज्या काही समस्या आहेत त्या वेळेवर सोडवणे गरजेचे आहे, कारण की आता 19वा हप्ता हा लगेच या ठिकाणी मिळणार आहे। त्याच्यासोबत 5वा नमो किसान सन्मान निधी योजनेचा हप्तासुद्धा दिला जाणार आहे। त्यामुळे आता हे जे नोडल अधिकारी म्हणून या ठिकाणी नेमण्यात आलेले आहे त्यांचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि त्यांच्या खर्चासाठी सुद्धा या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे। त्यांच्या पगाराची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे या GR मध्ये। मग अशा पद्धतीने मित्रांनो, हा जर GR तुम्हाला बघायचा असेल तर maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा GR दिलेला आहे। त्या ठिकाणी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊन हा GR बघू शकता। अशा प्रकारे शासनाने आता PM किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता ज्या काही समस्या असतील त्या तालुका स्तरावर लगेच या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या सोडवल्या जाणार आहे। अशा पद्धतीने महत्त्वाचा GR या ठिकाणी आलेला आहे। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।